जालन्यात एका विवाहित महिलेला मारहाण झाल्याची घटना घडली। मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। मात्र सूर्य 20 मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही। जालना शहरातील जुन्या जालन्यातील अशोकनगर येथील बरवार गल्लीत ही घटना घडली। मागील उधारी दिले नसल्याच्या आरोपावरून युवकाने विवाहित महिलेस शिवीगाळ करीत चापटबुक्क्याने मारहाण केली। यावेळी विवाहित महिलेच्या नातेवाईकांनी सारवासारव केली। नातेवाईकांनी सामाजिक कार्यकर्त्या ममता कायंद यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले। पीडित महिलेच्या तक्रारीवरून 74 115 2 352 प्रमाणे कदीम पोलिसात गुन्हा दाखल केलाय। सध्या त्या जखमी महिलेवर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहे। आरोपीला अटक करण्याची मागणी त्या महिलेच्या नातेवाईकासह सामाजिक कार्यकर्त्या ममता कायंद यांनी केली। मला सांगा की नेमकं काय प्रकार झाला होता आणि काय नाही, कसं झालं? मी सकाळी उठले 8 वाजले होते। मला चहा प्यायची, मग बाजूलाच साक्षी किराणा आहे तिथे दुकानात गेले आणि दूध आणि टोस्ट बिस्किट घ्यायला गेले होते। मग मी पैसे दिले माझे, मग बाकीचे मग तो आला म्हणून मी दिले म्हटलं। त्याने मागचे पैसे राहिले म्हणे 25 रुपये। मी म्हणलं भैया मी दिले म्हटलं पैसे। नाही म्हणे तू दिलेच नाही म्हणे। मग मला आले तरी करायला लागला तो दिले नाही। मग म्हणे दिले नाही। मग मी यांना बोललेला हो म्हणे मी शिवते नाही शिवी दिली म्हणे। बघितल्याने मला शिवी दिली। मग मला राग आला। त्यांनी डायरेक्ट माझे हात बीत धरले आणि घरात चल तुला दाखवतो म्हणे असं तसं। मग डायरेक्ट मारायला लागला। मग मी इकडे इकडे ओढायला गेले तेव्हा त्यांनी मग मला खूप मारलं। मग माझे घरचे आले होते। त्याच्यानंतर पुढे काय झालं? मग पोलीस स्टेशन मध्ये गेलो तेव्हा मग पोलीस कंप्लेंट केली आणि गेल्यावर तर कंप्लेंट दाखल केली। मग तिथून आम्ही मेडिकल करायला गेलो। तिथून मग हे केलं कंप्लेंट। मला खरं खूप मारली, माझी गच्ची ते पकडली होते, गेट लागले डोक्याला माझ्या आणि खूप हे चापटा बिपटा खूप मारलेला होता तिथे। माझ्या पत्नी सोबत सकाळी 7:30 वाजे दरम्यान मी झोपेला असताना ती बाजूच्या जनरल स्टोअरवर गेली असता 25 रुपयाचा फोन पे केला असता। तिनं फोन पे केलं तरी ट्रान्सफर केल्यानंतर तो म्हणे शेजारी मुलाने मारहाण केली। लवकरात लवकर अटक करा असं माझी विनंती आहे, म्हणजे जेणेकरून त्याला असं पुढाची हिंमत होणार नाही कोणाची इतर महिला। मला सांगा नेमकं ही काय घटना घडली होती, काय नाही, कशा पद्धतीने तुम्ही मदत केली त्यांना, काय नाही? सर सकाळी 7:30-8च्या दरम्यान मला फोन आला आणि ह्या ठिकाणी अशोकनगर इथे भांडणं झाले नवीन जालन्यामध्ये। फोन आल्याच्या नंतर ते एका मुलांनी खूप मारलं महिलांना। एका महिलांना म्हणजे 25 रुपयांवर वाद झालेला होता त्यांचा। 25 रुपयांवर वाद जाता ती बोलत होती की बाबा मी 25 रुपये दे आणि तो बोलत होता की दिले नाही। पण महिलांसोबत चर्चा चालू होती। तो माणूस आला आतमधून आणि तिला इतकं मारलं खाली पाडून पाडून अक्षरशः कपडे फाडायचे प्रयत्न सुद्धा केले। आणि मग मी तिथून नंतर त्यांना पोलीस स्टेशन मध्ये पाठवलं आणि पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्यांची मदत केली आणि आता त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे। खूप सिरियस आहे, त्या मुक्का मार खूप लागलेला आहे गळ्याला, म्हणजे फाशी वगैरे म्हणजे काय गळा दाबत होता, मारलं गिरलं म्हणजे सलाईन वगैरे लावलेली आता त्यांना। काय मागणी असणार तुमच्या? नाही ना, मी SP साहेबांना हीच मागणी करते की बाबा तो आरोपीला तुम्ही गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यावर 352 तर त्याला आरोपी अटक का नाही केलेले, आमची एवढीच मागणी आहे। पंकजाताईला सुद्धा हीच मागणी आहे, कारण की त्या जालना जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, त्यांनी थोडं महिलांकडे लक्ष द्यावं। आणि हे पोलीसवाले काय नुसतं गुन्हा दाखल करतात, दाखल केल्याच्या नंतर त्याला अटक का नाही करत? आता ही वाट बघायची का महिलांना कपडे फाडायला लागला, मारायला लागला म्हणजे त्याच्यावर बलात्कार व्हायची वाट बघायची का? ते लक्ष द्यायला पाहिजे एवढीच विनंती करते ताईला सुद्धा आणि SP साहेबांना सुद्धा। महिलावर अत्याचार वाढत चाललेला आहे दिवसेंदिवस। तर आता मागे पण बघितलं तुम्ही बसमध्ये काय झालेलं आहे, जळगावची घटना बघितली काय झालेलं आहे। पण त्याला म्हणजे असं होतंय त्याला वाटतं काहीच होत नाही, गुन्हे दाखल होतात आणि चांगले बिनधास्त फिरतात ते।